शेअर मार्केट डाऊन आहे, फुल डाऊन आहे, म्हणून कुठं काही खर्च नाही होणार. तर विकेंड असल्यामुळे फुल पब्लिक आहे. बघू शकता मागं पुढं सगळे का फुल क्राऊड आहे. तर बघू शकता घेऊन आल्यावर 10 मिनटं आलं पण काय बसायला जागा नाही. एवढा लग्नाला गर्दी होती तशी गर्दी आली जेवायला. बघू शकता अतिशय खतरनाक. टेबलावर टेबल सगळे टेबल भरलेले आहे. मित्रांनो स्वागत आहे तुमचं युनिकच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जाणार आहोत, जायचं आहे कुठं तरी पिक्चर बघायला, काहीतरी बघायला. तर बघूया यांचा फोटोशूट चालू आहे म्हणून. आणि बघू शकता नियोजनाचा भाष्या धीरज पाटील आणि इकडं बघू शकता आमच्या होता मॉडेल पोऱ्या. तर गाईच रस्त्यान खड्डं का खड्ड्यान रस्ता आमण्यावर बेकार अवस्था झालेली आहे. तर बघू शकता अतिशय खतरनाक खड्डं. बोलून फायदा नाही, गाडी एक साईडला गेली तर डायरेक्ट खड्ड्यानेच अटकून राहिली. एवढा मोठा खड्डा आले समोर. तर अतिशय खतरनाक काम झालेलं बघू शकता. अशी खतरनाक ट्रॉफिक झाले पत्री पुलाजवळ. बघू शकता लई काटाला आला ट्रॉफिक. मला एक पाय पण दुखायला लागला ना, गाडी एक पायावर चालवावं लागतं म्हणजे टेन्शन नाही. तर चला मित्रांनो इकडे कुठेतरी गेले सिद्धांत गाड्याला बनवायला. मेट्रो मॉलला जाता आता आम्हाला वाटतं कालूकच होणार आहे, कारण की लई खतरनाक ट्रॉफिक आहे. कारण की इलेक्शनच्या पेट्या काय इलेक्शन काय ते चालू आहे म्हणून. तर बघू आता कसा काय किती घंटा जाता का काय तास जाता का काहीतरी होतं. बघू शकता फुल गाड्या चालू तर रविवार धमाका. तर मित्रांनो पत्री पुलावर हारणी लावल्या, म्हणजे मी याचा अर्थ बऱ्याच महिन्यानंतर आले मेट्रो मॉलला. तर मित्रांनो मेट्रो मॉलला लय खतरनाक गर्दी आहे. बघू शकता गेटच्या बाहेरच गाड्या थांबवल्या, म्हणजे याचा अर्थ लय वाट लागली. ट्रॉफिकने वाट लागली ना, इकडं याने वाट लागली. आता एवढे गर्दी संडे धमाका आहे ना. आता विकेंडच्या मुलं अख्खी पब्लिक बाहेर निघले. तर चला मित्रांनो मेट्रो मॉलला पोचलो फायनली. आणि अशी खतरनाक गर्दी आहे ना, आज कोणी येऊ पण नका रविवार असले असा काही. तुम्ही बघू शकता लय खतरनाक ट्रॉफिक आहे. बघू शकता कचाकच भरता हुआ मैदान, संडे धमाका बोलते. आता पिक्चर बघणार होतो आम्ही, पिक्चर राहिला आमच्या जागेवर. आता बघू यावी काय खातील त्यानं. मी काय मॅगीच खाणार आहोत, शाकाहारी शुद्ध शाकाहारी संडे. बाबा मेट्रो मॉलला डायरेक्ट प्रोजेक्टर लावले लिफ्टमध्ये. तर मित्रांनो यावेळी पण मॅगडीला आलं, काय सांगू तुम्हाला. आणि आपली ऑर्डर नाव कसं असा 2514 ऑर्डर नंबर. बघू शकता फुल पब्लिक. तर बघू शकता घेऊन आल्यावर 10 मिनटं आलं पण काय बसायला जागा नाही. एवढा लग्नाला गर्दी होती तशी गर्दी आली जेवायला. बघू शकता अतिशय खतरनाक. टेबलावर टेबल सगळे टेबल भरलेले आहे. यावेळी तो उभेच खात घेतले तर काय जागा नाही. तर मित्रांनो टेबल ते भेटतो नाही आजच्या रात्रीवर. टेबल ते भेटणार नाही, बेकार गर्दी झाली. मग एखादा दात काढता कुठे करतं काय बोलू. एवढं गर्दी काय करायचं आता. लोकांच्या टेबलावर खुर्ची घेऊन बसल्या साईडला. एवढं दादा येते, दादा आल्यावर तुम्हाला खुर्ची देते. नाही बाहेर गाडी लावायला जागा नाही, बसायला जागा. म्हणून रविवारी कुठं जावत नाही. गेल्या दिवशी निघाला कुठे जायला. तर बघू शकता टेबल भेटला पण 2च खुर्च्या पण पळून नेल्या. 2 टेबलावल्या एक. तर लोकांच्या टेबला झालं खुर्ची मागायला. लाईक करा. बघू शकता स्नॅपचॅट. तरी मला असं वाटतं ना त्यापेक्षा मॅगी नसती घेतली परवडली असती. यांच्याजवळ उभा राहिला असतं त्यात परवडला असता. आता या एका शहाणं त्याने दोघांना बसायला जागा भेटल्या तर पीठ एंटो देईल, अख्खा बकेट खाली करते. बघू शकते काय बोलायचं. आता रविवार आहे ना, त्याच्यामध्ये सगळे आले आणि गेले बाजार घेऊन. तर मित्रांनो बघू शकता फायनली खुर्ची टेबल सगळा भेटलेला आणि खाऊन पण झालेला आहे. तर विकेंड असल्यामुळे फुल पब्लिक आहे. बघू
तुम्ही आता मागं पुढे सगळे का फुल क्राऊड आहे आणि एक KFC पार्टी चालू आहे यांची कसं दणकून खातं फुल पैसा वसूल झालेला आहे. तर बघू शकता रविवारच्या पडग्याच्या बाजारला अशी पब्लिक चालते सेम टू सेम तशीच पब्लिक चालू आहे. मुंगल्या सगळ्या मुंगल्या बघू शकता. ट्रेन पण कशी धावते नसती कसली नाही. मी स्टोरी बिरी नाही टाकणार. मित्रांनो खाऊन पिऊन आता मी मॉल फिरतो थोडंसं शॉपिंग नाही करणार कारण की सध्या आपल्या मार्केट शेअर मार्केट डाऊन आहे फुल डाऊन आहे म्हणून कुठं काही खर्च नाही होणार. तर मित्रांनो आम्ही गेलो बेल्ला विटा विचारायला 400ला सुरुवात आहे बोलतो ना 2000ला एंड आहे. बाटली तर आवशी अख्तरावरी बाटली होती जाऊन ते कॅन्सल डील कारण की शेअर मार्केट डाऊन झाल्यामुळे आपण काही कुठं पाऊल उचलू नाही शकतं. शेअर मार्केट गरम होईल तेव्हा नक्की उचलू. आणि आम्ही तिघं इकडं चालतो आणि आमचा एक माणूस कुठं भासले आम्हालाच माहीत नाही. कंच्या कोपऱ्याला गेले काय माहीत. फायनली आम्ही लय कटालो कारण की कुठं काही आमचं मन लागत नाही कारण की आमचा एक माणूस भासले नाही फोन पण लागत नाही. गाडी जाऊन बसतो आम्ही जेव्हा येईल आणि आमची गाडी पण जंगली झाली सगळं जंगली झाली. बघू शकता जाताना तिकडून घुसले तर येताना इकडून हाय तर बघू शकता आमची गाडी लयच लांब आहे तिकडे. ते चला गाईस तिथे तर गाडी आहे आणि आता घरी जाऊन काय कारेली खायचे आहेत म्हणून आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो रविवारी जास्ती करून येऊ नका कारण की इलेक्शन पण आहे तिथं म्हणून पत्री पूल जाम झालेलं आहे. तर चला आमचा आता दादा निघालेली गाडी घेऊन. तर मित्रांनो यो बेल्ला विटा विचारायला गेलो तर आम्हाला या परफ्यूमच्या फ्लेवरचं नावच नव्हतं माहीत. आम्ही त्याला बोलत पिवली बाटली दे पण फायनली आता भेटली आणि नेक्स्ट टाईम येतो तेव्हा नक्की जाऊ तिथे घ्यायला. बारकी बाटली महाग आहे ना मोठी बाटली सस्ती. टाकण्याची एवढी आहे ती 400 रुपये नाही 600 रुपये बोलतं. म्हणजे बघू शकता बारक्याला किंमत जास्त आहे म्हणून बारक्यापासून मोठं व्हा. तर मित्रांनो आता आम्ही निघलो मॉलमधल्या बाहेर कारण की अतिशय खतरनाक अशी ट्रॉफिक आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसेल थोडी कारण की गाडीच्या पूर्ण काचा ब्लॅक आहेत. तर बघू शकता आडव्या तिरव्या गाड्या टाकल्या ट्रॉफिक व्हायचं रिझन काय तर आडव्या तिरव्या गाड्या बघू शकता काय अशी भन्नाट ट्रॉफिक होईल. अशा गाड्या टाकल्यावर ट्रॉफिक नेमकं काय होईल. जामच टाइम झाले असं वाटतं घरी जाऊन उपट्या खायला लागतील पण त्या खायची इच्छा नाही म्हणून आम्ही घरी जायचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. जास्ती नाही किती वाजले माहिती आहे का उन्हाची पाटलेली 11:30 वाजले पण माझी हवा टाईट झाले घरी उपट्या खायच्या. बघू आम्ही तर घरी जायचा विचार आहे आमचा. तर काही जास्ती नाही वाजलं 9:30 वाजल्या मला वाटलं 11:30 वाजल्या कारण की माझा घड्याळ आहे मागं पुरं म्हणून त्याच्यामुळं मी चुकून बोलून गेलो. तर बघू शकता गाडी 14, 16, 15 अशा स्पीडला चालू आहे कारण की नवीन ड्रायव्हर आहात त्यामध्ये बाजारात गाडी आणायची थोडी रिक्स आहे म्हणून आम्ही 20च्या गाडी नेत नाही कारण की जास्ती गाडी पडून फायदा नाही. नवीन रस्त्याला नक्की पडू तुम्हाला दाखवतो 50च्या स्पीडला गाडी नक्की नेऊ. तर मित्रांनो कल्याणला आल्यावर नवीन रस्त्याला असं गाडी चालवली नाही तर काय मजा नाही. एकदा अशी फेरी मारली असं बरं वाटतं. एकदम शांत वातावरण नदीचा थंडमय वातावरण आणि हवा पण एकदम थंडगार येते त्याच्यामध्ये अजून असं मस्त वाटतं एकदम शांत चिल. तर बघू शकता आमचा सिद्धांत गाडी शिकलेला आहे फायनली. मित्रांनो इथं फोटो काढत होतो पण फोटो काय सांगतो मला जवळ माझी बॉडी नाही होतं फोटो पण चांगले नाही ना. मला आता बॉडीवर मेहनत घ्यायला लागेल असं वाटतं जिम चालू करायला लागेल लवकर कारण की ते कसं झाड आहेत सगळं बटाटं मग त्यांचा फोटो लगेच क्लिक होतं ना लगेच ते कसं फोटो त्यांना बघल्यावर चांगलं वाटतं. बघू शकता यो सनरूफचा आनंद घेताना आणि बघू शकता लाईटी तर अतिशय सुंदर आहेत फक्त पाणी नाही आलं पाहिजे नाही तर फोटो काढायची वाट लागेल. चला पुढे जातो ना भेटतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बनवून जा. बघू शकता शिटा बिटा पाय देत आणि कालती पण बघा रे पोरावर आमचा नवीन ड्रायव्हर एकदम ओके आहे. तर गाईज तर बघू शकता धीरज पाटील फक्त याराला फोटो काढायला आपला सध्या कसा ड्रेसिंग बिसिंग काही नाही ना सध्या आपला मूड नाही आपला म्हणून आता ब्लॉग पण बनवलं नव्हतं जाऊन ते बनवलं केव्हा आपण फिरू अवकाळी फिरणार माणूस म्हणून ब्लॉग पण बनवलेला आहे. लाईक करा फॉलो करा. मित्रांनो फायनली मला पण आलेलं आहे कटाला याला पण आले कटाला आणि आता आमच्या घरच्यावर माझ्या घेतो घरच्यावर फोन चालू होली. आता काय घरी जाऊन काय खायचा कांदा बटाटे असतील ते आणि यो मस्त सनरूफचा आनंद घेतो. तर चला गाईज आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो आता आपला ब्लॉग एंड होणार आहे. तर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत आपल्या व्हिडिओला बघल्याबद्दल थँक्यू सो मच. तर चला बाय बाय.